नमस्कार, लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही, म्हणजे ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये जानेवारीचे 1,500 रुपये अजूनही आलेले नाहीत, त्या महिलांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी सांगणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला ते पैसे लवकरात लवकर मिळणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक मिळतात। आता बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की 26 जानेवारीपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे। परंतु काही महिला अशा आहेत की त्यांना अजूनही जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीत, तर त्या महिलांनी आता काय करायचं जेणेकरून तुम्हाला ते पैसे लवकरात लवकर मिळतील या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। पण त्या अगोदर तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता हे कमेंट करून सांगा, म्हणजेच आपल्यालाही समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत पैसे पोहोचलेले नाहीत। इथे बघू शकता तुम्ही, दिनांक 24 जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली होती आणि 26 जानेवारीपर्यंत अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा झाले होते। तरीही अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही। अशा परिस्थितीत अर्ज मंजूर असतानाही पैसे का आले नाहीत हे समजून घेऊयात। म्हणजे इथे बघू शकता तुम्ही, 24 जानेवारीपासून जानेवारीचा हप्ता सगळ्या बहिणींच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झाली होती आणि 26 जानेवारीपर्यंत 27 जानेवारीपर्यंत बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये जमा झाले होते, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं आणि पैसे जमासुद्धा झालेले आहेत। तर बऱ्याचशा महिला असे आहेत की ज्यांना अजूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही, म्हणजेच त्यांचे पहिले 1 ते 6 हप्ते जमा झालेले आहेत आणि त्यांचा अर्जही मंजूर झालेला आहे, पण त्यांना पैसे अजूनही आलेले नाहीत। आपण का हे समजून घेऊयात। इथे बघू शकता तुम्ही, लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असूनही पैसे का आले नाहीत। म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तुमचा अर्जसुद्धा मंजूर आहे आणि पहिले 6 हप्ते तुम्हाला आलेले आहेत, फक्त जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे। तर याची 3 ते 4 कारणं असू शकतात। आपण पहिलं कारण बघूया। जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत। म्हणजे जर तुमचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक नसेल तर तुम्हाला याचे पैसे येणार नाहीत। आणि दुसरं कारण हे असू शकतं की आधार लिंक असले तरी आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह न झाल्यामुळे पैसे जमा होणार नाहीत। म्हणजे तुम्ही बँकेत गेलेला असाल आणि आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असेल, पण अजून ते ॲक्टिव्ह झालं नसेल तरी तुम्हाला ते पैसे जमा होणार नाहीत आणि ॲक्टिव्ह होण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो। त्याच्यामुळे 4 ते 5 दिवस तुम्हाला त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे। तसंच तिसरं कारण हे आहे की बँक खाते होल्ड असणे किंवा KYC करण्याची आवश्यकता किंवा कर्ज खात्यामुळे रक्कम कर्जातून कपात होणे। म्हणजे असं असू शकतं की बँकेचं तुमचं खातं आहे जे होल्ड केलेलं असेल किंवा त्या खात्याची KYC करण्याची आवश्यकता आहे किंवा कर्ज, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी कर्ज आहे किंवा तुमचा EMI वगैरे कट होत असेल तर त्याच्यामधून हे पैसे जमा झाल्यानंतर तुमचे ते पैसे कमी झालेले असू शकतात। किंवा चौथं कारण असू शकतं की बऱ्याच महिलांचं एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खातं असू शकतं, त्यामुळे त्या दुसऱ्या खात्यांमध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महिलांना त्या दुसऱ्या खात्यामध्ये पैसे मिळू शकतात। लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळाल्यास महिलांनी काय करायचं ते पाहणार आहोत। आता म्हणजे सर्वात प्रथम आहे की आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे का ते तपासायचे। म्हणजेच बँकेत जाऊन तुम्हाला तुमचा आधार कार्ड बँकेशी अटॅच आहे का हे बघायचं आहे किंवा त्याचा जो स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह आहे का हे बघायचं आहे। दुसरं तुम्हाला हे करायचं आहे की आधार कोणत्या बँकेत लिंक आहे हे चेक करा। म्हणजे समजा तुमचं एकापेक्षा जास्त बँकेमध्ये अकाउंट असेल आणि तुमचं आधार कार्ड हे कोणत्या तरी एकाच बँकेला ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे त्या खात्यामध्ये येणार आहेत का हे चेक करायचं। किंवा तुम्हाला तिसरं हे करायचं की बँकेत काही अडचणी असल्यास त्या दुरुस्त करा। म्हणजेच बँकेत जर समजा तुमचा EMI वगैरे कट होत असेल किंवा तुमचं बँक खातं होल्ड केलेलं असेल किंवा तुमचं KYC बाकी असेल तर ते तुम्ही लवकरात लवकर जाऊन चेक करायचे। हीच 3 ते 4 कामं तुम्हाला मुख्य करावी लागणार आहेत, तरच तुमच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर पैसे येणार आहेत आणि फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही हे केलं नाही तर फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।